नमस्कार. आता आवळ्याचा सीझन चालू असल्यामुळे आज आपण आवळ्याची स्वादिष्ट अशी रेसिपी बनविणार आहोत. ती म्हणजे आवळा कँडी. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम आपण आवळा कँडी बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे घेतले आहेत. आता हे आवळे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता हे धुवून घेतलेले आवळे आपण एका चाळणीमध्ये उकडून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी ओतूयात. आता त्यावर चाळणी ठेवू आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेले आवळे ठेवूयात. आता हे आवळे आपण 15 मिनिटे वाफवून घेऊयात. आता आपण हे वाफवून घेतलेले आवळे थोडे थंड होऊन दिले आहेत आणि आता आपण त्याच्या बिया बाजूला काढून घेऊयात. आता बिया काढून घेतलेले आवळे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. ही पेस्ट आपण पाणी न घालता करणार आहोत. तुम्हाला जर आवळे वाटताना त्रास होत असेल तर तुम्ही चमच्याभर पाणी घालू शकता. आता हे सर्व आपण गूळ घालून शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवूयात आणि त्यात 1 चमचा तूप घालू. आता त्यात आपण पेस्ट करून घेतलेला आवळा घालू व 1 ते 2 मिनिटं चांगला परतून घेऊ. आता आपण अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ घालणार आहोत. हवं तर तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता. आता आवळा व गूळ व्यवस्थित एकत्र झाल्यावर गुळाला चांगलं पाणी सुटेल. आता आपण हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात. आता हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे. आपण यात चिमूटभर साधं मीठ व अर्धा चमचा काळे मीठ घालून व्यवस्थित हलवून घेऊयात. आता आपण यात 1 चमचा लिंबाचा रस घालू व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. आता आपण याला चांगला जेलीसारखा स्ट्रक्चर यावं म्हणून यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालू. त्यासाठी एका वाटीत 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊ व त्यात थोडंसं पाणी ओतू व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्या मिश्रणात घालू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता आपले मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले आहे. ते आता आपण एका ताटामध्ये थापून घेऊयात. त्यासाठी आपण आधी एका ताटाला तेल लावून घेऊया व त्यात हे मिश्रण टाकूयात व व्यवस्थित एकसमान थापून घेऊयात. आता आपण याला थंड होण्यासाठी 1-2 तास बाजूला ठेवूयात. हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये देखील कट करू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली आवळा कँडी. ही तुम्ही एका बर्नीमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.